माझं स्वागत केलं. तर भरपूर सारे फुलं होती, रांगोळ्या मस्त मस्त रांगोळ्या होत्या. मला शाळेत येताना खूप उत्साह होता. तर सुट्टीत मी खूप मज्जा केली. तरी मला शिक्षकांची माझ्या शाळेची आठवण येत होती. शाळा कधी सुरू होते असं मला होत होतं. उन्हाळी सुट्टीनंतर आज राज्यभरातील शाळा पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. मागील 2 महिन्यांपासून शांत असलेल्या रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये आज पुन्हा एकदा चिमुकल्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी विशेष तयारी केली होती. विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, शिक्षणाची गोडी लागावी आणि शाळेचा पहिला दिवस आनंददायी ठरावा यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन, औक्षण करून आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. इंदापूर तळाशेत येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या, फुग्यांचे तोरण आणि सजावट करण्यात आली होती. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रमुख पाहुण्यांचे लेझीम, बँड पथक आणि वाद्यांच्या गजरात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहाने संपूर्ण शाळा परिसर फुलून गेला होता. शाळेमध्ये जाताना आपण पाहिलं तर पालक मुलांना घेऊन जात असायचे आणि मुलं रडायची देखील. पण आता चित्र मात्र बदललेलं आहे. यावेळेला आपण पाहिलं तर मराठी शाळा तळाशेतच्या इथे आपण आलेलो आहोत. या तळाशेतच्या शाळेमध्ये मुलांचा औक्षण करण्यात आलं, त्यांच्यावरती पुष्पवर्षाव करण्यात आला. तसेच शाळेमध्ये रांगोळ्या काढलेल्या आहेत. शाळा विविध पद्धतीने सजवण्यात आलेली आहे. शाळेला फुगे लावण्यात आलेले आहेत. आपल्याबरोबर त्या शाळेतील एक शिक्षक आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की मराठी शाळा ज्या आहेत या मराठी शाळा आज एकीकडे पटसंख्या कमी होत आहे आणि या पटसंख्या वाढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर या शाळेमध्ये 100चा पट अगदी या वेळेला 150 वरती गेलाय. तर काय खास या शाळेमध्ये आहे ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर नमस्कार, मी स्वागत करतो आपले शक्ती न्यूज मराठी चॅनलमध्ये. काय सांगाल की या शाळेची जी पटसंख्या आहे की वर्ष सरलं की या शाळेची पटसंख्या वाढते, या मागचं नक्की रहस्य काय? नमस्ते, मी गणेश ढेपे, रायगड जिल्हा परिषद शाळा तळाशेत. सरांनी आत्ताच मुद्दा उपस्थित केला की जो शाळेचा पहिला दिवस आहे, आपण सर्व पाहत असाल की शाळेचा पहिला दिवस हा मुलांना आनंददायी, उत्साही वाटावा यासाठी सगळ्या पद्धतीचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी रांगोळ्या काढलेल्या आहेत, शाळा फुगे फुलांनी सजवलेले आहे, मुलांचं औक्षण केलेलं आहे, त्याच्यानंतर मुलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे. याचबरोबर आम्ही पालक संपर्कसुद्धा आम्ही शिक्षकांनी वाढवलेला आहे. जर आपण बघायला गेलात वर्षभरात जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम होत असतात. हे फक्त आम्ही शिक्षक किंवा विद्यार्थ्यांपर्यंत न ठेवता आम्ही गावापर्यंत, पालकांपर्यंत ते पोहोचवलेले आहेत आणि याचा कुठेतरी फायदा हा आमच्या जिल्हा परिषद शाळेचा पट वाढण्यासाठी झालेला आहे. इथले जर बघितलं तर आमच्या शाळेचं खास करून वैशिष्ट्य बघितलं तर आमची इथे शाळा ही डिजिटल शाळा म्हणून आहे. एक 25 संगणक असलेले आमचे संगणक लॅब आहे. त्याच्यानंतर प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड बसवलेले आहेत. म्हणजे पारंपरिक पद्धतीने न शिकवता आधुनिक पद्धतीने, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांना शिक्षण कसं दिलं जाईल आणि त्याचा कुठेतरी गुणवत्तेत कशा पद्धतीने वाढ होईल याचा आम्ही आणि आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार विचार करून त्या सोयीसुविधा आम्ही उपलब्ध करून शाळेमध्ये ठेवलेल्या आहेत. त्यामुळं नक्कीच ह्या शाळेचा पट ह्या ठिकाणी वाढण्यास आमची मदत झालेली आहे. एकीकडे आपण पाहिलं तर पालक मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी माध्यमाकडे वळालेली आहे. आपण मराठी माध्यमामध्ये शिकवत असताना आपल्यासमोर हे काय चॅलेंजेस उभे राहतात? कशा पद्धतीने पालकांना कन्व्हिन्स करायचं आणि मराठी भाषा आपली जी आहे ती गुणवत्ता वाढीसाठी त्या मुलांसाठी गरजेची असते, तुम्ही त्यांना कसं पटवून देता? नक्कीच सर, या ठिकाणी जर बघितलं तर काही पालकांचं आपण बघितलं तरी करून आपल्या जिल्हा परिषद रायगडने या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात सेमी इंग्रजी वर्ग सुरू केलेले आहेत. आपली जर शाळा बघितली तर 2016-17 पासून या ठिकाणी सेमी इंग्रजीचे वर्ग केलेले आहेत. सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू असल्यामुळे त्याचा सुद्धा कुठेतरी पट वाढीसाठी फायदा झालेला आहे आणि विद्यार्थ्यांचा इंग्रजी गणित हे आधुनिक पद्धतीने किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीने अधिक आपल्याला त्यांची गुणवत्ता वाढवता येईल यासाठी आम्ही सर्व शिक्षक वर्ग या ठिकाणी मेहनत घेत आहोत, प्रयत्न करत आहोत. तर हे होते आपल्याबरोबर तळाशेत शाळेतील एक शिक्षक. त्यांनी असं सांगितलेलं आहे की मुलांच्या गुणवत्ता वाढीवरती जर आपण भर दिला तर नक्कीच शाळेमधील पटसंख्या आहे ती वाढते. त्यांनी दाखवून दिलेलं आहे की मराठी शाळेमध्ये देखील मुलं शिकण्यासाठी येऊ शकतात आणि मराठी शाळा देखील पटफुल होऊ शकतात. ते लोकवस्ती, तिथेच व्यवसायाची संधी. सुमारे 10,000 लोकसंख्या असलेल्या मोरबा गावात माणगाव दिघी पोट मार्गालगत भाड्याने उपलब्ध आहे प्रशस्त व्यावसायिक इमारत. परिसरातील वाढती वस्ती, सततची वर्दळ आणि दिघी पोटमुळे निर्माण होणाऱ्या व्यावसायिक संधींमुळे ही जागा ठरू शकते तुमच्या व्यवसायासाठी एक उत्तम गुंतवणूक.
हॉस्पिटल, रेस्टॉरंट, सुपरमार्केट, क्लिनिक किंवा इतर व्यावसायिक उपक्रमांसाठी योग्य अशी ही वास्तू तुमच्या व्यवसायाला देईल नवी ओळख आणि नवी उंची. योग्य ठिकाण, योग्य संधी आणि यशाकडे एक भक्कम पाऊल. मोरबा, तालुका माणगाव, जिल्हा रायगड. संपर्क 7887861561. व्यवसाय वाढवायचा असेल तर योग्य पत्ता निवडा.